नमस्कार. जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण असा अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. जे काही लाडकी बहिणींची ई-केवायसी सुविधा आहे, ती ई-केवायसी सुविधा चालू करण्यात आलेली आहे की नाहीये, हे पाहणार आहोत. चला तर पाहूयात. आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आलेलो आहोत. तर या स्क्रीनच्या माध्यमातून आपण वेबसाईटवर जाणार आहोत व वेबसाईटवर गेल्यानंतर जी काही ई-केवायसी सुविधा आहे, ती सुविधा चालू करण्यात आलेली आहे का नाही, हे पाहूया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणताही ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझरमध्ये सर्च करायचे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला तुम्हाला एंटर करायचे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्या लिंकवर जायचे आणि त्यावरून तुम्ही वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊ शकता. तर अशा प्रकारे वेबसाईटवर रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ते एक पॉपअप शो होतोय. तर या पॉपअप मध्ये जी काही लाईन ब्लिंक होते, तर यामध्ये देण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तुम्हाला जर ई-केवायसी करायचे असेल तर तुम्हाला ही जी ब्लिंक होते, या ब्लिंक टेक्स्ट वर तुम्हाला क्लिक करायचे. तर इथे जी काही ई-केवायसी ची सेवा आहे, ई-केवायसी ची प्रोसेस आहे, ती चालू करण्यात आलेली आहे. तर जो काही होम पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचा, तर त्या पोर्टलवर तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं की जी काही ई-केवायसी सुविधा आहे ती चालू करण्यात आलेली आहे. तर या पोर्टलवर आपण क्लिक करू, या ब्लिंक करते या वेबसाईटवर क्लिक करू. आपण यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे काही ई-केवायसी सुविधा आहे, ई-केवायसीचा पोर्टल, तो ई-केवायसीचा पोर्टल चालू झालेला आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ज्या काही गोष्टी लागणार, ई-केवायसी करण्या अगोदर ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. तर त्या गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला त्याच्याच खाली लाभार्थी आधार क्रमांक, तर लाभार्थी आधार क्रमांक कोणाचा असणार आहे, तुमचा तुम्ही जे काही महिला असणार आहे त्या महिलेचा लाभार्थी आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. जो काही XYZ आधार क्रमांक असणार आहे तो तुम्ही टाकून घ्यायचे आणि तो टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा फिल करायचे. हा जो जसा कॅप्चा दिलाय टेक्स्ट मध्ये, तो तुम्हाला तसा कॅप्चा फिल करायचा. कॅप्चा आला नसेल तर इथे रिफ्रेश वर क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली मी सहमत आहे या ऑप्शन वर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर OTP पाठवा हा ऑप्शन आहे. परंतु तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल क्रमांक लिंक असणार आहे त्याच मोबाईल क्रमांकावर OTP सेंड केला जाणार आहे. हे लक्षात घ्यायचे की अशा बहुसंख्य महिला असतील, ते विचारामध्ये करतील की आम्ही केवायसी करण्यासाठी आलो परंतु केवायसी झाली नाही. पण केवायसी साठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे. ज्यावेळेस तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असेल त्याच वेळेस तुम्हाला ही केवायसी ची सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचणारे तुम्ही करू शकता. यामध्ये बायोमेट्रिक असेल किंवा डोळ्याने असेल, तर अशा प्रकारे सुविधा चालू करण्यात आलेली नाही. भविष्यात चालू केली तर चांगली गोष्ट आहे, परंतु सध्या तरी OTPच्या माध्यमातून केवायसी ची सुविधा तुम्हाला चालू केलेली आहे. तर OTPच्या माध्यमातून तुम्ही जे काही केवायसी आहे ती करू शकता. जर त्यांच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर त्यांनी आधार सेंटर मध्ये जाऊन मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यायचे. तर ही जी काही महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. तर यामध्ये केवायसी OTPच्या माध्यमातून केवायसी पूर्णपणे सक्सेसफुल कशा प्रकारे करायचं याचे आपण पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आम्ही टाकल्यानंतर तुम्हाला लगेच मिळेल. तर अशा प्रकारे केवायसी संदर्भात जी काही सुविधा चालू झाली आहे की नाही याची महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिलीच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.